तो हॅलो गाइज एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी व्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहोत चिकन सँडविच. मी काल मीठ, मसाला आणि हळद सगळं थोडं थोडं टाकून असं काहीतरी फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. तर तोपर्यंत आपण एका साईडला अंडा बॉईल करत ठेवू. तोपर्यंत आपण ह्याला शिजवतोय, व्हेजिटेबल्स वगैरे चॉप करतोय. तोपर्यंत आपला अंडा उकळून जाईल. साईड बाय साईड मी पहिले ते करते. थोडंसं ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकते, थोडंसं लिंबू टाकल्यानंतर नीट मिक्स करते. चला आता आपण याला फ्राय करायला घेऊ. आणि आम्ही सांगायचेच विसरले, हे चिकनचे जे पीस आहेत ना ते बोनलेस घेतले होते मी. म्हणजे घेतलेत बोनलेस. त्याच्यावरती थोडं तूप टाकते मी, तुम्ही बटर पण टाकू शकतात. तर आता याच्यावर आपण आपले चिकनचे पीसेस टाकूया सगळे, जे आपण मॅरिनेशन केले होते ते. आता याला पलटी करते एका साईडून झाल्यावरती. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं कट करून म्हणजे नीट शिजते, जसं शॉर्माला कट करतो ना तसं. तर मी चिकन सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्याच तव्यामध्ये आपण आपला कांदा टाकू, थोडंसं शॅलो फ्राय व्हायला. आणि आपलं जे शिमला मिरची ते पण अशी उभी उभी कापते मी. कांदा पण सेम असंच कापला होता मी. आपला चिकन पूर्ण मी आणून मस्त असे छोटे छोटे पीसमध्ये एकदम फ्लेवरफुल. आणि आपला एग पण बॉईल झालेला आहे. सो आता आपण ह्याला थंड होईपर्यंत ठेवू आणि मग ह्याला पील करू. आता थोडं मसाल्यामध्ये मिक्स करते. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपला जो सॅलड आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते. आता हा अंडा आहे, तर आता याला चीज ग्रेटर सारखं आपण ग्रेट करून टाकू. सेम असं वाटते की चीजच पडते. आता ह्याच्यात टाकते थोडंसं मीठ, चम्मच चीज स्प्रेड टाकते. मेयोनीज पण टाकू शकतात, बट मी चीज स्प्रेड टाकते थोडंसं अजून, एकदम असं क्रीमी क्रीमी व्हायला पाहिजे म्हणून. आणि आता ह्याच्यात टाकते केचप, 2 चम्मच केचप टाकते. मिक्सरला टाइम लागणार आहे कारण की चीज स्प्रेड लवकर मिक्स होत नाही. सो आता आपण मिक्स करून भेटू, थांबा जरा. आता ही फिलिंग आपली रेडी झालेली आहे एकदम नीट. आता आपण करूया आपलं सँडविच स्टफ. 4 ब्रेड स्लाइसेस घेतलेले. आता एका साईडला आपण चीज सॉस लावणार आहोत आणि एका साईडला आपण नॉर्मली आपला केचप लावणार आहोत. हे स्प्रेड करून घेते. सो आता हे झालेलं आहे. आपली ही फिलिंग एवढी सगळी केली आहे मी कारण की ब्रेड खूप मोठा आहे. सो आता ही फिलिंग आपण आपल्या सँडविचवरती लावूयात. त्याला कवर करू, पडेल यार. तो गॅस आधीच चालूच आहे. आता आपण याच्यावर आपले जे सँडविच आहे ते टोस्ट करायला ठेवू आणि 5 मिनिटांनंतर भेटू. एकदम क्रिस्पी असं टोस्ट करणार आहे. आता याला पलटी करू आपण. ओ माय गॉड, किती मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे. सो आता दुसऱ्या बाजूने पण एकदम असं टोस्ट करू. तर आता दोन्ही बाजूने टोस्ट झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. कुरकुरीतपणा ऐका आता गपचूप. कट करूया आता. बघा किती भारी दिसतंय. सो चला आता लवकर आपण खाऊन बघूया कसं झालंय. खूप छान लागतं, नक्की ट्राय करा. मला इंस्टाग्रामवरती मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.